गुड मॉर्निंग. आज आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा अर्थ, महत्व आणि व्याप्ती हा भाग समजून घेणार आहोत. तर तुलनात्मक शासन आणि राजकारण हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे. या विषयाला आपण राज्यशास्त्राचा पाया अशी जर उपमा जर दिली तरी सुद्धा अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आधुनिक काळामध्ये इतर देशाच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करताना, त्या देशातील संविधानाचा अभ्यास करताना आणि शासनाचा अभ्यास करताना शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, कायदा मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, या शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचा अभ्यास करताना तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचं अतिशय महत्व आहे. तर पण आधुनिक काळात तर याला एक स्वतंत्र ज्ञान शाखा म्हणून त्याला एक विशेष सन्मान मिळालेला आहे. परंतु या विषयाचा जो उदय आहे, या विषयाचा उदय काही आधुनिक काळात झालेला नाही, म्हणजे 19व्या शतकातच झालेला नाहीये. तर या विषयाचा जो उदय आहे, या विषयाचा उदय ते प्राचीन काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येते. म्हणजे अरिस्टॉटल आणि प्लेटोच्या कालखंडामध्येच या विषयाचा सुरुवात झालेली आहे. परंतु या तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाच्या उदयाची म्हणजे या विषयाचं जर श्रेय द्यायचं असेल तर या विषयाचं श्रेय आपल्या अरिस्टॉटलला द्यावं लागते, प्लेटोला देऊ शकत नाही. कारण अरिस्टॉटलच्या कालखंडामध्ये अरिस्टॉटलनं 158 संविधानाचा म्हणजे शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणून तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा जर कोणी जनक असेल तर आपल्याला अरिस्टॉटल या विचारवंताला द्यावा लागते. तर आता पाहू आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण. तुलनात्मक शासन आणि राजकारण याचा अर्थ आपण समजून घेऊ. तर यात आपण तुलनात्मक शासन, तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक विश्लेषण अशा वेगवेगळ्या नावानं संबोधत असल्यामुळे वाचकांच्या समोर एक संभ्रम निर्माण होतो. परंतु तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण ह्या दोन्ही संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत. काही राज्यशास्त्रज्ञ याला तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण या दोन्ही म्हणजे या दोन्ही समान संकल्पना आहेत असं म्हणतात. त्यात ई ए फ्रीमन असे म्हणतात की तुलनात्मक राजकारण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शासनाचे विविध प्रकार आणि विभिन्न राजकीय संस्था याचे तुलनात्मक विश्लेषण आहे असं फ्रीमन हा विचार म्हणतो. परंतु तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण ह्या दोन्ही संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत. तुलनात्मक शासन ही संकल्पना थोडी मर्यादित आहे आणि तुलनात्मक राजकारण ही जी संकल्पना ही थोडीशी व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. कारण तुलनात्मक शासन ही संकल्पना जर म्हटली तर या तुलनात्मक शासन या संकल्पनेत देशाच्या विविध ज्या शासन संस्था आहेत, त्यात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या संस्थांचा अभ्यास होतो. त्यामुळे तुलनात्मक शासन ही संकल्पना थोडी मर्यादित संकल्पना आहे. आणि तुलनात्मक राजकारण ही जर संकल्पना म्हटली तर हे तुलनात्मक राजकारण ही संकल्पना थोडी व्यापक स्वरूपाची आहे. कारण तुलनात्मक राजकारण या संकल्पनेत संविधानात मान्यता असणाऱ्या ज्या राजकीय संस्था आहेत, त्यात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांचा अभ्यास केला जाते. आणि ज्या राजकीय संस्थांना संविधानात मान्यता नाही अशा राजकीय संस्थांचा सुद्धा अभ्यास या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये केला जातो. त्यात राजकीय पक्ष आहेत, दबाव गट आहे, सामाजिक संघटना आहे, सामाजिक चळवळी आहेत. अशा प्रकारच्या या ज्या संघटना आहेत, या ज्या संस्था आहेत, या संस्थांना संविधानात मान्यता नाहीये. कारण आपण भारतीय संविधानाच्या मूलभूत जे अधिकार आहेत, आर्टिकल 19 ते 32 दरम्यान जे नागरिकांना म्हणजे मूलभूत अधिकार दिले आहेत, या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत आर्टिकल 19 ते 22 मध्ये नागरिकांना एक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आर्टिकल 19A मध्ये प्रत्येक व्यक्तीला विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाला कुठे घुमण्याचा, फिरण्याचा स्वातंत्र्य आहे आणि त्यामध्येच आपण नागरिकांना एक अधिकार दिलेला आहे
भारतातल्या प्रत्येक नागरिकांना संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर यात जे आपण संस्था आणि संघ स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे, याच्या अंतर्गतच प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारचा सामाजिक संघटना, कुठल्या प्रकारचा दबाव गट आणि राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु ज्या म्हणजे संविधानामुळे ज्या पद्धतीने कार्यकारी मंडळाची व्यवस्था केलेली आहे, कायदे मंडळाची व्यवस्था केलेली आहे, न्याय मंडळाची व्यवस्था केलेली आहे, तशा प्रकारची व्यवस्था दबाव गट राजकीय पक्षांना म्हणजे पक्षाच्या संदर्भात तरतुदी भारतीय संविधानात दिसून येत नाही. म्हणून या तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण या संकल्पनेमध्ये संविधानात मान्यता असणाऱ्या संस्था म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या संस्थांना संविधानात मान्यता आहे, आणि ज्या संस्थांना संविधानात मान्यता नाही आहे त्या राजकीय पक्ष आहेत, सामाजिक संघटना आहेत, दबाव गट आहेत, म्हणजे तो विद्यार्थ्यांचा दबाव गट असो, शिक्षकांचा दबाव गट असो किंवा शेतकऱ्यांचा दबाव गट असो, व्यापाऱ्यांचा दबाव गट असो, या सगळ्यांचा अभ्यास या तुलनात्मक राजकारणामध्ये केला जातो. त्यामुळे तुलनात्मक राजकारण ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तुलनात्मक शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे असं आपल्याला म्हणावे लागेल. आता नंतर पाहू आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या अभ्यासाचे महत्व, म्हणजे या विषयाचा अभ्यास आपल्याला का करावा लागतो, काय महत्व आहे याचं, त्याचं आपण स्पष्टीकरण करू. पहिला मुद्दा आहे की वस्तुनिष्ठ मूल्यांकन आणि एखाद्या राज्यव्यवस्थेच्या यशापयशाची माहिती मिळते. तर तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा आपण अभ्यास का करतो? कारण तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा अभ्यास यासाठी करतो आपण की तुलनात्मक शासन आणि राजकारणामुळे आपल्याला इतर देशाची राजकीय व्यवस्था यशस्वी का झाली किंवा त्या देशाची राजकीय व्यवस्था यशस्वी का झाली किंवा अयशस्वी का झाली किंवा आपल्या देशाची राजकीय व्यवस्था अयशस्वी का झाली याची आपण तुलना अन्य देशाच्या राजकीय व्यवस्थेसोबत करतो, आणि अन्य देशाच्या राजकीय व्यवस्थेसोबत ती तुलना केल्यानंतर आपल्या देशाची राजकीय व्यवस्था अयशस्वी का झाली त्या संदर्भात माहिती आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचा अभ्यास केल्यानंतर मिळत असते. त्याच पद्धतीने आपण एकाच राजकीय व्यवस्थेचा जर अभ्यास करत राहिलो आणि एकाच राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत राहिलो तर तिची एक वस्तुनिष्ठ तिचं मूल्यांकन करता येत नाही. कारण आपण एकाच देशाच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत राहिलो तर आपल्याला ती श्रेष्ठ वाटते आणि आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण या संकल्पनेचा जर अभ्यास केला तर दोन्ही राजकीय व्यवस्थेचं आपल्याला वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येते, आणि एकाच राजकीय व्यवस्थेचा अभ्यास जर करत राहिलो आपण तर वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एखाद्या म्हणजे प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्थेचं जर मूल्यांकन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. दुसरा मुद्दा आहे राजकीय व्यवस्थेतील फरक लक्षात येतो. आता तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचा आपण अभ्यास करत राहिलो तर दोन्ही राजकीय व्यवस्थेमध्ये फरक कोणता आहे हा फरक आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या अभ्यासातून माहित होते. कारण भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे. या दोन्ही देशांमध्ये संसदीय शासन पद्धती असूनही या दोन्ही संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला थोडा फरक जाणवतो. हा फरक कशामुळे जाणवतो? आपण भारतीय राजकीय व्यवस्थेचा इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेशी जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो तेव्हा हा फरक आपल्याला दिसून येते. कारण आपण भारताची जे कायदे मंडळ आहे, भारताची जे संसद आहे, या संसदेचे दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. लोकसभा हे जे सभागृह आहे या लोकसभेमध्ये आपण जनतेकडून प्रत्यक्ष प्रतिनिधीची निवड करतो आपण लोकसभेमध्ये. म्हणजे लोकसभेच्या सदस्याची निवड आपण प्रत्यक्ष जनतेमधून करतो, आणि जे राज्यसभा आहे या राज्यसभेतील सदस्यांची निवड कोण करतात? या राज्यसभेतील सदस्यांची निवड प्रत्येक स्टेटची जे विधानसभा असते या विधानसभेचे सदस्य राज्यसभेच्या सदस्याची निवड करतात. हा फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारची निवडणुकीची प्रक्रिया भारतातील संसदेच्या सभागृहाची होत असते. परंतु जेव्हा आपण इंग्लंडच्या
संसदेचे, इंग्लंडच्या पार्लमेंटचे जे आपण अभ्यास करतो, तर इंग्लंडच्या पार्लमेंटचा अभ्यास करताना तिथे दोन सभागृह आहेत इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये, एक हाऊस ऑफ कॉमन्स आणि एक हाऊस ऑफ लॉर्ड. तर हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांची निवड तिथले प्रत्यक्ष जनतेकडून होत असते, पण हाऊस ऑफ जे लॉर्ड आहेत, तर या हाऊस ऑफ लॉर्डच्या सदस्यांची निवड तिथल्या विधानसभेकडून होत नाही. तर त्या सदस्यांची निवड वंश परंपरेनं त्या सभागृहाचं सदस्यत्व मिळत असते. म्हणजे याला हे लोकशाहीचे आपले विसंगत सभागृह आपल्याला दिसून येते. कारण आज जगामध्ये कोणत्याही लोकशाही देशामध्ये वंश परंपरेनं सभासत्व मिळत नाही, परंतु हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये अजूनही वंश परंपरेने सदस्यत्व मिळत असते. त्यामुळे काही विशेष ज्या सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना काही नाईट्स नावाची वगैरे पियर्स नावाच्या, लॉर्ड्स नावाच्या काही सन्माननीय काही पदवी दिल्या जात असतात. आणि ते सदस्य झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर परत त्यांच्या मुलांना वारसा हक्काने ते पद प्राप्त होत असते. म्हणजे तिथल्या सदस्याची जे निवड होत असते, तिथल्या सदस्याची निवड वंश परंपरेने होत असते. त्याच पद्धतीने तिथला जो शासन प्रमुख आहे, तिथला शासन प्रमुख हा राजा असतो आणि राजा आपल्या वंश परंपरेने त्या पदावर येत असते. आता भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आणि इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे, पण भारताचा हा राष्ट्रपती अप्रत्यक्ष निवडून येतो, परंतु तिथला जो राजा आहे, तिथला राजा अप्रत्यक्ष निवडून येत नाही, तर वंश परंपरेने पदावर येत असतो. त्यामुळे दोन्ही देशातील राजकीय व्यवस्थेतील फरक हा तुलनात्मक शासन आणि राजकारणामुळे हा फरक लक्षात येतो. दुसरा मुद्दा आहे लोकांच्या राजकीय वर्तन व्यवहाराचे ज्ञान मिळते. आता तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला लोकांच्या राजकीय वर्तनाची आपल्याला माहिती मिळते. आता लोकांच्या राजकीय वर्तनाची माहिती का मिळते? कारण आपण जेव्हा तुलनात्मक शासन आणि राजकारण याचा जेव्हा अभ्यास करतो, तर जे सर्वसामान्य लोक आहेत, हे सर्वसामान्य लोक जेव्हा राजकीय पदावर येते, तेव्हा राजकीय पदावर आल्यानंतर आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा अभ्यास करताना त्या राजकीय पदावर येणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय वर्तनाचा सुद्धा आपण अभ्यास करत असतो. आणि त्यामुळे या तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाच्या माध्यमातून आपल्याला लोकांच्या राजकीय वर्तनाची आपल्याला माहिती मिळत असते. म्हणजे आता उदाहरण घ्यायचं असेल तर आपली भारताची लोकसभा आहे, आणि या भारताच्या लोकसभेमध्ये ज्या कोण्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत असते, त्या बहुमत पक्षाच्या नेत्याची प्रधानमंत्री म्हणून आपण नियुक्ती करतो. म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळं त्या भाजपमधील म्हणजे जे सदस्य निवडून आले लोकसभेमध्ये, त्या सर्व सदस्यांनी नरेंद्र मोदी यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली, आणि त्यामुळे बहुमत पक्षाच्या नेत्याचीच प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती केली. आता नरेंद्र मोदी आपल्या राजकीय पदावर आल्यानंतर हे राजकीय पदावर आले, प्रधानमंत्री म्हणले. त्याच पद्धतीनं अमेरिकेमध्ये जे जो बायडन हे त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. तर आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून त्या राजकीय पदावर आलेले जे व्यक्ती आहेत, म्हणजे आता जो बायडन जर या राष्ट्राध्यक्ष जर झाले, तर या तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या राजकीय पदावर येणाऱ्या, म्हणजे त्या राजकीय पदावर कोण आले? जो बायडन आले. भारताचे प्रधानमंत्री कोण झालेत? नरेंद्र मोदी झालेत. तर हे राजकीय पदावर आल्यानंतर त्यांच्या राजकीय वर्तनाचा सुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून करता येतो, म्हणून या विषयाचं महत्व आहे. नंतर आहे अभ्यासकांची दृष्टी पूर्वीपेक्षा विशाल बनते. आता अभ्यासकांची दृष्टी पूर्वीपेक्षा विशाल कशी बनते? कारण आपण एकाच राजकीय व्यवस्थेचा जर अभ्यास करत राहिलो, तर आपल्यामध्ये एक आत्मश्रेष्ठत्वाचा, म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, मी श्रेष्ठ, अशा प्रकारचे एक आत्मश्रेष्ठत्वाचा किंवा एक अहंभाव निर्माण होतो, म्हणजे गर्व निर्माण होतो. म्हणजे आपल्याच देशाची शासन व्यवस्था, आपल्या देशाची राजकीय व्यवस्था अतिशय श्रेष्ठ आहे, खूप म्हणजे श्रेष्ठ आहे, असा अहंभाव आणि गर्व निर्माण होतो. आणि आत्मश्रेष्ठ म्हणजे आपणच खूप श्रेष्ठ, अशा प्रकारचा भाव व्यक्तींमध्ये निर्माण होत असतो.
परंतु आपण जर तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा जर अभ्यास करत राहिलो तर या तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आपल्याला अभ्यास होतो. अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास होतो, इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास होतो, फ्रान्सच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास होतो, रशियाच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास होतो, चायनाच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास होतो. आणि आपल्या अशा वेगवेगळ्या शासन व्यवस्थेचा अभ्यास जर केला तर अभ्यासकाची दृष्टी हे विशाल बनते. जसं आपण उदाहरणार्थ जर आपल्या गावामध्ये एकच सुंदर व्यक्ती असला, एकच सुंदर मुलगी असली, तिच्यापेक्षा दुसरे सुंदरच नसले, तिला गर्व निर्माण होतो. पण तिच्यासारख्या अनेक मुली असल्या तर तिला आपण सुंदर आहोत असा कधीही गर्व निर्माण होणार नाही. म्हणून जर आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये अनेक देशाच्या शासन व्यवस्थेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हा जो आत्मश्रेष्ठत्वाची जी भावना असते ती आत्मश्रेष्ठत्वाची भावना निर्माण होत नाही. आणि एक आधीच्या दृष्टीपेक्षा व्यक्तीची अभ्यासकाची जी दृष्टी असते हे अभ्यासकाची दृष्टी पूर्वीपेक्षा अतिशय विशाल बनते. नंतरचा आहे राजकीय संस्थांचा विकास किंवा अन्य देशातील राजकीय संस्था आणि रचनेची माहिती मिळते. आता तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचा अभ्यास केल्यामुळे काय होते की अन्य देशामध्ये ज्या काही राजकीय संस्था आहेत त्याची रचना कशी आहे याची सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते. आता आपण संसदीय शासन पद्धती भारतामध्ये आहेत आणि इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे. आणि म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये लोकशाही आहे आणि अमेरिकेमध्ये सुद्धा लोकशाही आहे. परंतु या तिन्ही देशाची लोकशाहीमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. जर आता आपण भारताचा जर विचार केला आपण तर भारतामध्ये तिन्ही विभाग हे वेगवेगळे आहेत. म्हणजे कार्यकारी मंडळ वेगळं आहे, कायदे मंडळ वेगळं आहे आणि एक न्यायमंडळ वेगळं आहे. परंतु भारताचं जे कार्यकारी मंडळ आहे, भारताचं कार्यकारी मंडळ आणि एक कायदे मंडळ ह्या दोन्ही विभागाची सरमिसळ झालेली आहे, परंतु वेगवेगळे कार्य करताना आपल्याला दिसून येतात. परंतु या आपल्या भारतीय शासन व्यवस्थेत जे काही तीन विभाग आहेत म्हणजे आपले जे शासन व्यवस्था या शासन व्यवस्थेचे तीन विभाग आहेत. कोणते? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे तिन्ही विभाग वेगवेगळे कार्य करताना दिसून येतात. जेव्हा आपण याची तुलना इंग्लंडच्या शासन व्यवस्थेची करतो तर तिथं तिन्ही विभाग आपल्याला वेगवेगळे कार्य करताना दिसून येत नाही. तर आपल्याला तिथलं कार्यकारी मंडळ वेगळं कार्य करताना दिसून येते, कायदे मंडळ वेगळं कार्य करताना दिसून येते, पण तिथे एक स्वतंत्र कायदे मंडळ परंतु तिथे स्वतंत्र न्यायमंडळाची व्यवस्था नाही आहे. जसं आपल्याकडे स्वतंत्र न्यायमंडळाची व्यवस्था आहे तशा प्रकारची स्वतंत्र न्यायमंडळाची व्यवस्था आपल्या इंग्लंडमध्ये दिसून येत नाही. तर तिथले जे द्वितीय सभागृह आहेत हाऊस ऑफ लॉर्ड, तर हाऊस ऑफ लॉर्ड हेच तिथल्या न्यायमंडळाचं काम पाहत असते. म्हणजे तिथला वेगळा विभाग आपल्याला दिसून येत नाही. तर आपल्या या तुलनात्मक शासन आणि राजकारणामुळे काय होते की आपल्या वेगवेगळ्या देशाच्या राजकीय संस्था कशा आहेत, तिची रचना कशी आहे, तिचे कार्य कोणती या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आता पाहू आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाची व्याप्ती पाहू. आता तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती म्हणजे विस्तार, म्हणजे त्या विषयाच्या अंतर्गत आपण कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत, कोणत्या कोणत्या बाबीचा अभ्यास करणार आहोत याची माहिती जाणून घेणे म्हणजेच तुलनात्मक शासन आणि राजकारणाच्या व्याप्तीचा विचार करणे होय. आता तुलनात्मक शासन याचा जर आपण अभ्यास केला तर हे तुलनात्मक शासन ही अतिशय मर्यादित संकल्पना आहे. परंतु तुलनात्मक राजकारण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे. कारण तुलनात्मक शासन या संकल्पनेमध्ये फक्त संविधानात मान्यता असणाऱ्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ याचा समावेश होतो. परंतु तुलनात्मक राजकारण ही जर संकल्पना म्हटली तर या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये ज्या संविधानात मान्यता आहेत म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ आणि त्याचबरोबर संविधानात मान्यता नसणाऱ्या ज्या संस्था, त्यात राजकीय पक्ष असो, दबाव गट असो, सामाजिक चळवळी असो, ज्यामुळे त्या शासनावर त्याचा प्रभाव पडतो, अशा सर्व म्हणजे संविधानात मान्यता असणाऱ्या आणि मान्यता नसणाऱ्या सर्व संकल्पनेचा सर्व राजकीय संस्थांचा अभ्यास या तुलनात्मक राजकारणामध्ये केला जात असतो. म्हणून तुलनात्मक राजकारणाची जी संकल्पना ही तुलनात्मक शासनापेक्षा व्यापक स्वरूपाची आहे. आता पाहू आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाची व्याप्ती म्हणजे या विषयाच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो. यामध्ये आता राजकीय व्यवस्थेभोवती असणाऱ्या सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो.
म्हणजे आपण तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा जेव्हा अभ्यास करतो तर याच्या अंतर्गत आपल्याला राजकीय व्यवस्थेभोवती असणाऱ्या सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास करत असतो. आता सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास करत असतो. सामाजिक पर्यावरण म्हणजे हा जो शब्द आपण इथं उपयोगात आणलेला हा समाजाला धरून आहे. ज्या पद्धतीने आपण पर्यावरण कशाला म्हणतो, पर्यावरण आपण म्हणजे ज्या ठिकाणी उभे राहतो आपण, आपल्या सभोवतालच्या ज्या काही गोष्टी असतात त्यात आपण नद्या असो, नाले असो, पर्वत असो, जमीन असो, झाडे जंगले सर्वांचा समावेश पर्यावरणामध्ये होते. आता सामाजिक पर्यावरण म्हणजे काय, की सामाजिक पर्यावरण म्हणजे आपण जेव्हा समाजात राहतो आणि त्या समाजात असणारे ज्या काही सामाजिक संस्था आहेत, सामाजिक मूल्य आहेत, प्रमाणके आहेत, कुटुंब आहे, संस्कृती आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, या सगळ्यांचा समावेश त्या सामाजिक पर्यावरणामध्ये होतो. म्हणजे समाजातल्या ज्या काही मूल्य, परंपरा, रूढी, परंपरा आहेत, चालीरीती आहेत, संस्कृती या सगळ्यांचा समावेश सामाजिक पर्यावरणामध्ये होत असतो. आता या सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास केल्यामुळे काय होते, की या सामाजिक पर्यावरणाचा म्हणजे या सामाजिक मूल्याचा प्रभाव या राजकीय व्यवस्थेवर पडत असतो. कारण आपण संसदीय शासन पद्धती भारतातही आहे आणि संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्येही आहे. परंतु दोन्ही देशांमध्ये एकच संसदीय शासन पद्धती असून या दोन्ही देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. कारण भारताचा जो शासन प्रमुख आहे, ज्यांच्या नावानं आपल्या भारताचा शासन कारभार चालत असते, राष्ट्रपती, या राष्ट्रपतीची निवड आपण अप्रत्यक्षरित्या जनतेकडून करतो. परंतु इंग्लंडच्या राज्याची जी निवड आहे, ह्या इंग्लंडचा जो राजा असतो, हा इंग्लंडचा राजा शासनाचा प्रमुख आहे. इंग्लंडचा शासनाचा प्रमुख तिथला राजा असतो. परंतु तिथला जो राजा आहे हा अप्रत्यक्ष लोकांकडून निवडून येत नाही, तर तो वंश परंपरेने तो आपल्या पदावर येत असतो आणि त्यातही तो प्रोटेस्टंट पंथाचाच राजा असला पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीची निवड वंश परंपरेने होत असते आणि भारतातील व्यक्तीची निवड अप्रत्यक्ष जनतेकडून होत असते. म्हणजे यामध्ये दोन्ही जो फरक दिसून येतो, हा फरक कशामुळे, तिथली परंपरा, त्या देशाची परंपरा, रूढी आहेत, मूल्य आहेत, यामुळे तिथलं पद वेगळं आहे आणि आपली संसदीय शासन पद्धती वेगळं आहे. तिथे आजही हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे वंश परंपरेनं सदस्याची निवड होत असते, पण आपल्या इकडे राज्यसभेमध्ये वंश परंपरेनं कोणत्या सदस्याची आपण निवड करत नाही. हा जो फरक आहे, हा फरक कशामुळे दिसून येतो, हा फरक सामाजिक पर्यावरणामुळे दिसून येतो. नंतरचा आहे आता राजकीय संस्थांचा अभ्यास. आता तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये आपल्याला राजकीय संस्थांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आता राजकीय संस्थान म्हणजे प्रत्येक देशाची एक राजकीय व्यवस्था असते आणि त्या राजकीय व्यवस्थेत स्वतःचे एक संविधान असते आणि त्या संविधानाचा एक विशिष्ट उद्देश असतो आणि त्या संविधानाचा जो उद्देश असते त्या उद्दिष्टाची प्राप्ती करण्यासाठी काही संविधानानुसार राजकीय संस्थेची निर्मिती केलेली असते. त्यात कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ, या संविधानात मान्यता असणाऱ्या संस्था आणि संविधानात मान्यता नसणाऱ्या संस्था, राजकीय पक्ष, दबावगट, सामाजिक चळवळी, या सर्वांचा अभ्यास या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये केला जात असते. दुसरा आहे औपचारिक आणि अनौपचारिक संघटनाचा सुद्धा अभ्यास या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये केला जात असतो. आता औपचारिक संघटना म्हणजे कोणत्या, आता प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये संविधानात मान्यता असणाऱ्या ज्या संस्था, त्यात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या संस्थांना औपचारिक संघटना म्हणतो. कारण आपण यांचा समावेश प्रत्यक्ष संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. प्रत्येक आर्टिकल मध्ये तरतुदी आपल्याला दिसून येतात. म्हणजे आर्टिकल 78 मध्ये काय आपल्या कार्यकारी मंडळाची तरतूद झालेली आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक आर्टिकल मध्ये आपल्याला या म्हणजे ज्या राजकीय संस्थांची तरतूद संविधानात दिसते त्याला आपण औपचारिक संघटना म्हणतो आणि ज्या राजकीय संस्थांची तरतूद संविधानात झालेली नसते त्यांना आपण अनौपचारिक राजकीय संघटना म्हणतो. त्यात कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे, यांचा आपण अभ्यास करतो. ह्या औपचारिक संघटना आहेत. आणि ज्या अनौपचारिक संघटना आहेत त्यात सामाजिक संघटना असो, राजकीय पक्ष असो, विद्यार्थी संघटना असो, शेतकरी संघटना असो, डॉक्टर संघटना असो, व्यापारी संघटना असो, शेतमजुरांची संघटना असो, अशा दबाव गटाचा सुद्धा किंवा सामाजिक ज्या चळवळी आहेत या सामाजिक चळवळीचा सुद्धा अभ्यास या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये केला जात असते. नंतर आहे संकल्पना आणि संविधानाचा सुद्धा अभ्यास.
तर तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनेचा सुद्धा आपण अभ्यास करू. त्यात तात्विक दृष्टिकोन आहे, वैधानिक दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, गटवादी दृष्टिकोन आहेत, व्यवस्थावादी दृष्टिकोन आहेत, वर्तनवादी दृष्टिकोन आहेत, सत्ता आहेत, अधिसत्ता आहे, लोकशाही आहे, साम्राज्यवादी आहे, राष्ट्रवाद आहेत. अशा अनेक प्रभाव आहेत. अशा अनेक प्रकारच्या संकल्पना आणि सिद्धांताचा सुद्धा आपण अभ्यास तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये करत असतो. नंतर आहे विचारसरणीचा अभ्यास. आता विचारसरणी आपण कशाला म्हणतो? तर विचारसरणी हे एक तत्वज्ञान असते, विचार असते, फिलॉसॉफी असते, एक विशिष्ट आदर्श असतो किंवा मूल्य असतो. एक आदर्श किंवा मूल्याचा असं एक संच, त्याला आपण एक त्याला एक विचार प्रणाली म्हणतो. त्यात आदर्श, मूल्ये, विचार, तत्वज्ञान, उद्दिष्ट याच्या समुच्चयाला आपण विचार प्रणाली म्हणतो. त्यात उदारमतवादी विचार प्रणाली म्हणू शकतो, साम्यवादी विचार प्रणाली म्हणू शकतो, समाजवादी विचार प्रणाली म्हणू शकतो आपण, गांधीवादी विचार प्रणाली म्हणू शकतो, मार्क्सवादी विचार प्रणाली म्हणू शकतो आपण, आपला आंबेडकरवादी विचार प्रणाली म्हणू शकतो. या हे सगळे जे उदाहरण आहे, हे सगळे उदाहरण विचार प्रणालीचे उदाहरण आहे. या विचार प्रणालीच्या आधारावर काय करते, म्हणजे एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह विशिष्ट कृती करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करत असतो. कशाच्या आधारावर? आपण विचार प्रणालीच्या आधारावर. उदाहरण जर घ्यायचं असले तर भारतामध्ये पूर्वी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळं कधीही भारतीय लोकांनी त्यांच्या विरुद्ध बंड केला नाही. परंतु जेव्हा महात्मा गांधी आले तर महात्मा गांधीने आपल्या विचारामुळे लोकांना प्रभावित केलं आणि विशिष्ट कृती करण्यासाठी त्याला प्रोत्साहित केलं आणि विशिष्ट कृती करण्यासाठी प्रोत्साहित केल्यामुळं भारतीय लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड केला. त्याच पद्धतीने आपण आंबेडकरवादी सुद्धा विचार म्हणतो, म्हणजे आंबेडकरवादी सुद्धा एक विचार प्रणाली म्हणतो. कारण भारतामध्ये अस्पृश्यता एक मोठ्या हजारो वर्षापासून कार्यरत होती आणि या अस्पृश्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत होते. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या विचार प्रणालीमुळे, आपल्या विचारधारेमुळे, आपल्या तत्वज्ञानामुळे त्या अस्पृश्य लोकांना विशिष्ट कृती करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि नंतर त्यांनी अनेक आंदोलन केले, अन्यायाचा प्रतिकार केला आणि विशिष्ट कृती केल्यानंतर त्यांच्या जीवनमानामध्ये आपल्याला बदल दिसून येतो आपल्याला. म्हणून या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये विचार प्रणालीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करत असतो आपण. तर या तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये अशा विविध विषयाचा आणि बाबीचा आपण अभ्यास करत असतो. तर नंतरच्या भागामध्ये आपण सेकंड आपण चॅप्टर पाहू.